नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारी पंढरीची या सिरीजमध्ये. तर आज संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2026 यांचा दिवस 15वा. तर आजचा आपला प्रवास असणार तो म्हणजे अहिल्यानगरपासून ते साकतपर्यंत. तर ह्या प्रवासात किती भक्तिमय गोष्टी घडतात आणि वारकऱ्यांचा काय अनुभव आहे ते सर्व शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेल. जर तुम्हाला ब्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी, आताच आपल्या माऊलींचं अहिल्यानगरमधून प्रस्थान झालंय आणि सोलापूर हायवेला आपल्या माऊलींची पालखी आली. त्यात एवढं ऊन आहे की पूर्ण वारकऱ्यांमधून कामाच्या अशा धारी लागल्याय, पण तरी त्यांचा उत्साह आहे तो कमी होताना दिसत नाहीये. हा दाखवतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. काय तुमचं नाव? माझं नाव शिवाजी काकड, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज काकड, राहणार जायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आम्ही त्र्यंबकवरून आहे ना यात्रेकरता निघालो निवृत्तीनाथ दादांच्या पाठीमागे. आजपर्यंत आता आम्हाला सिन्नरपर्यंत भरपूर पाऊस लागला जागोजागी. सिन्नरचे खंबाळे, निराळ, गोगलगाव, पारेगाव, गोगलगाव आणि राजूरच्या मुक्काम सोडून दुपारपर्यंत आम्हाला पाऊसच लागला आणि चालायला आम्हाला पावसाचा एकदम आनंद वाटत होता.
आणि त्याच्यानंतर आम्ही बेलापुरामध्ये आलो. थोडं सुकलेलं राखायचं पण चालायला मजा वाटत होती. आणि आता त्याच्यानंतर राहुरी पर्यंत आलो तरी आम्हाला काय वाटलं नाही. पण राहुरी ते डोंगरगड आणि डोंगरगड ते नगर या दोन्ही वाटचालीमध्ये आम्हाला थोडासा उन्हाचा त्रास वाटू लागला. तर लोक चालताना चालत दिंडी चालली, रथ चालल्याच्या नंतर पाठीमागं चालायचे आणि मग नंतर सावलीला बसायला, ठेपा आला का बसायला जायचे. तर असं वाटायचं बा थोडी सावली आणि पाऊस पाहिजे. शेतकऱ्याच्या दृष्टीने पाऊस तर फार काय झालेला नाही आणि या वर्षी कमीच झालाय थोडा. आणि कमीच पाऊस झालेला आहे यावर्षी. पण आता असं वाटतंय आज उद्या किंवा 2 दिवसानं पाऊस परत व्हायला पाहिजे. म्हणजे शेतकरी थोडे आनंदित राहतील, वारकरी आनंदित राहतील आणि दिंडीचा रामघोष एकदम जोरात योग्य पद्धतीने आता जे वाटचाल चालू आहे. आता जे ऊन पडतंय त्यामुळे वारकऱ्यांना काही त्रास होतोय का नाही? हो, थोडा त्रास वाटतो ना, बराच त्रास वाटतो. म्हणजे पाणी 10-10, 5-5 मिनिटात पाणी प्रत्येकाला पिऊशी वाटतं. आणि पाणी प्यायला टँकर भेटला तर ठीक, नाही तर मग अर्धा तास लोटला जातो, 15 मिनिटं लेट होतो आणि ऑटोमॅटिक माणूस थोडा चालण्यामध्ये कमी होतो. त्या युगात थोडासा यामुळे तुमचा वारीचा जो उत्साह आहे तो कमी होतो का आता? हो, तो थोडासा नाराजी वाटते चेहऱ्यावर, जराशी थोडीशी वारकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी वाटते. पण ज्यांना आनंद वाटतो ते आनंद घेतच चालतात, वन्य मंडळी, झेंडेकरी. पण थोडे जे मागं पुढे चालणारे त्यांना थोडी त्यांच्या मनात खंत वाटते, पाणी उघडलं, पाणी व्हायला पाहिजे, पाणी व्हायला पाहिजे, अशी चिंता करत वारी करत चालली. ठीक आहे माऊली, रामकृष्ण. रामकृष्ण.
Thank you.